नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉइंट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्टडी पॉइंट मराठी. हे टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या चालू घडामोडी प्रश्न असो किंवा इतर जे लेक्चर आपण घेत असो त्याच्या सर्वांचे पीडीएफ तुम्हाला स्टडी पॉइंट मराठी या टेलिग्राम चॅनलला भेटून जातील. त्यामुळे तुम्ही सर्वांनी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, तिथून तुम्ही जॉईन करा. चला तर बघूया आपण राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच SRPF चे आता बाकीचे इतर पेपर राहिले, SRPF चे इतर जिल्हे, इतर बलगट, इतर गटांचे, त्या पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. जे की आता 19 तारखेला पेपर झालाय, त्या पेपरमध्ये सुद्धा जे प्रश्न आले ते प्रश्न आपण इथे बघणार आहोत. आपल्या करंट अफेअर पीडीएफ मध्ये भरपूर प्रश्न या ठिकाणी बघायला भेटले या परीक्षेमध्ये. चला बघूया, सुरुवात करूया प्रश्नांना. बघूया पहिला प्रश्न. अयोध्या हे शहर उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्नातच उत्तर आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर बी, अयोध्या. अयोध्याचं पहिलं नाव काय होतं? फैजाबाद. काय होतं? फैजाबाद. पण आता सध्याचं वर्तमान जिल्हा आहे तो कोणता आहे? अयोध्या. मग अयोध्या ठिकाण कोणतं आहे? तर अयोध्या शहर अयोध्या या जिल्ह्यातच आहे. समजलं या प्रश्नाचं उत्तर? हा प्रश्न आता 19 तारखेला झालेले सर्व जे प्रश्न 19 तारखेला झालेल्या SRPF भरतीला आलेले प्रश्न आहे. पुढचा प्रश्न. भूमध्य समुद्र किती खंडातील देशांना स्पर्श करतो? काय याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, तीन खंडातील देशांना स्पर्श करतो. पुढचा प्रश्न बघूया. I4C म्हणजे काय? I4C म्हणजे काय? तर याचं पर्याय उत्तर योग्य काय असणार आहे? ऑप्शन नंबर ए, इंडियन सायबर क्रिमिनल कोऑर्डिनेशन सेंटर. काय? इंडियन सायबर क्रिमिनल कोऑर्डिनेशन सेंटर याचं योग्य उत्तर असणार आहे. पटपट घेऊया आपण थोडं. ग्रामजी बद्दल काय खरे? याच्याबद्दल काय खरे? 4 नंबरचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर सी, ग्रामीण रोजगार हमी योजना. ग्रामजी म्हणजेच काय? ग्रामीण रोजगार हमी योजना. पाचवा प्रश्न. भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? हा प्रश्न सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटून काय याचं योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन नंबर बी, विक्रम मिस्री. सहावा प्रश्न. पहलगाम आतंकवादी हल्ला कधी झाला होता? कधी झाला होता पहलगाम आतंकवादी हल्ला? 6 नंबरचे योग्य उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर बी, 22 एप्रिल 2025. पुढचा प्रश्न. 7वा. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? 7व्या नंबरचा प्रश्न योग्य उत्तर काय असणार आहे? दिल्ली. हा प्रश्न सुद्धा आपण घेतलाय, टेलिग्राम चॅनलला आपल्या आहे. 8वा प्रश्न. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्राचे लेखक कोण आहे? कोण आहे? याचा ऑप्शन नंबर बी, MM नरवणे हे आहेत. पुढचा प्रश्न 9वा. सध्या मुंबई महापालिकेचे आयुक्त कोण आहेत? हा प्रश्न आता लेटेस्ट आहे, मागच्या महिन्यातच त्यांची नियुक्ती झाली. तर कोण आहे? ऑप्शन नंबर सी, अश्विनी भिडे. कोण आहे? अश्विनी भिडे. 10वा प्रश्न. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर कोण आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल? 10व्या प्रश्न योग्य उत्तर कोण असणार आहे? जिष्णुदेव वर्मा. पुढचा प्रश्न 11वा. क्वाड संघटनेचे मुख्यालय कुठे? क्वाड संघटनेचे मुख्यालय कुठे? तर कुठे क्वाड संघटनेचे मुख्यालय? कुठे? टोकियोला, न्यूयॉर्कले, जिनिव्हाला आहे? नाही, या तिन्ही ठिकाणापैकी नाहीये. म्हणजे उत्तर काय असणार आहे? यापैकी नाही. मग ते कुठे आहे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की क्वाड संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे? किती महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाची लांबी? ऑप्शन नंबर ए, बी, 701 किलोमीटर. समृद्धी महामार्गाचा मार्ग कोणता आहे? मुंबई नागपूर. कोणता? मुंबई नागपूर. मुंबई ते नागपूर. समजलं? पुढचा प्रश्न बघूया. 13वा प्रश्न. भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 साली कोणता कप जिंकला? कोणता कप जिंकला? T20 जिंकला का? वन डे जिंकला का? टेस्ट वर्ल्ड कप जिंकला का? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली? नाही. कोणता जिंकला? तर ऑप्शन नंबर सी, महिला वन डे वर्ल्ड कप जिंकला. पुढचा प्रश्न बघूया. 14 प्रश्न. LPG म्हणजेच काय? LPG फुल फॉर्म विचारलाय आपल्याला इथं. काय ते LPG फुल फॉर्म? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया 15वा. अमेरिकेने नुकतीच पार पडलेली चंद्र मोहीम कोणती? हा प्रश्न येणार म्हणजे येणारच होता आणि इथून पुढे पण तुम्हाला दिसेलच वेगवेगळ्या परीक्षांना. कोणती आहे? ऑप्शन नंबर बी, आर्टेमिस 2. पुढचा प्रश्न 16वा. बिग बॅश लीग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे बिग बॅश लीग? 16 नंबरचं योग्य उत्तर काय असणार आहे? क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. 17वा प्रश्न. लेबनॉन हा कोणत्या खंडात येतं? कोणत्या खंडात लेबनॉन? कोणत्या खंडात मित्रांनो? याचं योग्य उत्तर काय असणार आहे? आशिया खंडात आहे. कोणत्या? आशिया खंडात
आहे. 18वा प्रश्न आहे सर म्हणजे काय, एसआयआर म्हणजे काय, काय ते एसआयआर म्हणजे ऑप्शन नंबर ए याचं योग्य उत्तर असणार आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. काय स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन याचे योग्य फुल फॉर्म आहे. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत, कोण आहेत, ऑप्शन नंबर बी सूर्यकांत. 20वा प्रश्न भारताची जनगणनाचा पहिला टप्पा कधी सुरू झाला, हा प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर भरपूर वेळेस दिसून जातील. केव्हा सुरू झाला तर पर्याय नंबर सी 1 एप्रिल 2026. काय उत्तर असणार 1 एप्रिल 2026. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, डेलिमिटेशन बिल 2026 कशाशी संबंधित आहे, तर कशाशी संबंधित आहे डेलिमिटेशन बिल, हे संबंधित आहे की लोकसभेची जा 543 जागा आहे त्या 850 करण्यासंबंधी जे विधेयक याशी संबंधित आहे. म्हणजे याचा पर्याय क्रमांक बी 543 850 लोकसभेची जागा करण्यासंबंधी विधेयक आहे हे बिल. 22वा प्रश्न, एप्रिल 2026च्या सद्यस्थितीत अमेरिकेने भारतावर किती सरसकट टेरिफ लावला, किती टक्के लावला. 22वा प्रश्न योग्य उत्तर काय असणार आहे, 22वा प्रश्न योग्य उत्तर असणार ऑप्शन नंबर ए 10%. समजला. पुढचा प्रश्न बघूया. 23वा प्रश्न, बिहारचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण आहे, कोण आले, म्हणजे लेटेस्ट प्रश्न झालाय 2-3 दिवसातच सीएस झालाय. त्याच्यात दुसरं म्हणजे आता 19 तारखेला प्रश्न विचारण्यात सुद्धा आलाय. तर कोण आहे याचं उत्तर सम्राट चौधरी. हे भाजपाचे पहिले बिहार मधले मुख्यमंत्री, काय बीजेपीचे पहिले बिहार मधील मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न बघूया. 24वा प्रश्न, फिफा वर्ल्ड कप 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार, कोणत्या ठिकाणी करण्यात येणार मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय असणार आहे, हे तिन्ही वरीलपैकी सर्व म्हणजे कॅनडा, अमेरिका, मेक्सिको तिन्ही देश मिळून हे फिफा वर्ल्ड कप 2026 चे आयोजन करणार आहे. 25वा प्रश्न, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला तर ऑप्शन नंबर सी लाल बहादूर शास्त्री. पुढचा प्रश्न 26, भारतातील सर्वात लांब नदी कोणती, तर कोणती आहे, ऑप्शन नंबर बी गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, भारतीय संविधानातील मूलभूत संरचना सिद्धांत कोणत्या खटल्यापासून उदयास आले, कोणत्या खटल्यातून उदयास आले मूलभूत संरचना सिद्धांत कोणत्या, ऑप्शन नंबर सी केशवानंद भारती खटला. पुढचा प्रश्न बघूया, इस्रोचे मुख्यालय कुठे आहे, कुठे, सगळ्यात सोपा प्रश्न कुठे आहे, ऑप्शन नंबर सी बंगळूर. कुठे आहे, बंगळूर. 29वा प्रश्न, नोबेल पारितोषिक कोणत्या देशात दिले जाते, कोणत्या देशात दिले जाते नोबेल पारितोषिक, ऑप्शन नंबर ए स्वीडन या देशात दिले जाते. 30वा प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघ स्थापना वर्ष, कोणता संयुक्त राष्ट्र संघ स्थापना वर्ष, ऑप्शन नंबर बी 1945. हे आठवण ठेवा. 31वा प्रश्न, भारतरत्न कोणत्या प्रकारचा पुरस्कार आहे, क्रीडा आहे का, साहित्य का, सर्वोच्च नागरी का, विज्ञान आहे, कोणता आहे, काय उत्तर असणार याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, हे कोणता प्रकारचा पुरस्कार आहे ते. 32वा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे, कोणता आहे, ऑप्शन नंबर डी डॉल्फिन. पण कोणती डॉल्फिन, गंगा नदीतील डॉल्फिन, हे आठवण ठेवा, कोणते, गंगा नदीतील डॉल्फिन. 33वा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते, कोणते, मुंबई. मुंबईतच कोणते, नावाशाबाई जैन, पीटीजेएम, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे सर्वात मोठे बंदर आहे. पुढचा प्रश्न 34वा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच एसआरपीएफ बलाचे वर्धापन दिन कधी साजरा करण्यात येतो, कधी साजरा करण्यात येतो मित्रांनो, ऑप्शन नंबर डी 6 मार्च. 35वा प्रश्न, पंचायत राज प्रणाली भारतात कधी सुरू झाली, कधी सुरू झाली तर ऑप्शन नंबर बी 1959. पुढचा प्रश्न, भारतातील लांबीने सर्वात मोठे धरण कोणते, तर कोणते, हिराकुंड हे आहे. सर्वात उंच कोणते, बाकरा नांगल, कोणते, बाकरा नांगल. हिराकुंड हे सर्वात लांबीने सर्वात मोठे आहे. पुढचा प्रश्न बघा 37, प्राचीन ग्रीसमधील खेळाडू कुठे खेळण्यासाठी येत असत, कुठे खेळण्यासाठी येत असत, ऑप्शन नंबर सी ऑलिम्पिया. म्हणून या खेळांना ऑलिम्पिक असे नाव पडले, या ऑलिम्पिया ठिकाणी एक खेळाडू खेळण्यास येत होते म्हणून, हे आठवण ठेवा. 38वा प्रश्न, कास पठार हे जागतिक वारसा स्थळ म्हणून सह्याद्री पर्वत रांगेच्या माथ्यावर कोणत्या जिल्ह्यात आहे, तर कोणत्या जिल्ह्यात आहे कास पठार, ऑप्शन नंबर डी सातारा या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो 39वा, दिव्या देशमुख कोणत्या खेळाशी संबंधित आहे, कोणत्या खेळाशी संबंधित आहे, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. समजला. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न, जायकवाडी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे, कोणत्या नदीवर आहे, ऑप्शन नंबर सांगा तुम्ही कोणत्या नदीवर असणार आहे, याचं योग्य उत्तर काय आहे तुम्हीच कमेंट बॉक्स मध्ये टाका. गोदावरी नदी का, भीमा नदी का, कृष्णा नदी का, तापी नदी, याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. हे होते मित्रांनो आता आलेले पीवायक्यू. अशीच आपण पीवायक्यू ची सिरीज चालू ठेवणार आहे. उद्या सुद्धा आपण काल लेक्चर घेता नाही आले कारण ड्युटी असल्या कारणास्तव मी लेक्चर घेऊ शकलो नाही. पण आपण
दररोज लेक्चर घेणार होतो. आपण दररोज चालू घडामोडीचे लेक्चर सुद्धा आपल्या स्टडी पॉईंट मराठी या युट्यूब चॅनलवर आपण टाकत असतो. त्याची PDF स्टडी पॉईंट मराठी या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो आणि त्याचे आपण सराव प्रश्नांचा सराव सुद्धा करून घेत असतो. हे जे प्रश्न तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण सराव करून घेतलाय, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे प्रश्न दिसतील. तरी मित्रांनो म्हणून सांगतो की तुम्ही स्टडी पॉईंट मराठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.